का कलेविलांटी केस सर्व जोडाक्षर सर्व मराठी वाचन संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची करून घ्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी वाचनाचा परत एकदा सुरुवात करत आहोत। अ पासून तर ज्ञ पर्यंत, क पासून तर कलाकाना करा आणि विद्यार्थ्यांना हे लिहिण्याचा सराव द्या। जोपर्यंत विद्यार्थी लिहिण्याचा सराव करणार नाही तोपर्यंत वाचन करत असताना त्याचा स्पीड वाढणार नाही, तो अटकणार आहे। त्याचा का कलेविलांटी केस सर्व जोडाक्षर सर्व मराठी वाचन संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची करून घ्या। मी लिहित आहोत त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी लिहायला सुरुवात करा। जोपर्यंत आपण असा लिहिण्याचा सराव करणार नाही तोपर्यंत आपल्या मुलांना योग्य पद्धतीने वाचता येणार नाही। आता आपण अननसाचा अ न म्हणता या ठिकाणी आपण त्याला केवळ अ म्हणायचा आहे, कारण आता आपल्याला वाचनाचा वेग वाढवायचा आहे आणि केवळ वाढवायचा नाही तर आयुष्यभरासाठी तो अ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। हा बघा, मी या ठिकाणी अ लिहत आहोत, असाच आपण लिहिण्याचा सराव करा। आणि केवळ अ म्हणा, अ अ अ अ अ अ अशा पद्धतीने संपूर्ण पेजभर मी अ लिहिलेला आहे। आणि आता याच्यानंतर बघा, या ठिकाणी आ, हे थोडस सेट व्हायला वेळ लागत आहे। आ नवीनच काम आहे माझं पण, आणि या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी शिकत आहोत। मी आता हे स्क्रीनवर लिहिण्याची मलाही सवय नाही आहे, त्यामुळे थोडस तुम्ही पण समजून घेत चला। आ, आजपर्यंत आपण याला आईचा आ किंवा आगगाडीचा आ असं वाचत होतो, परंतु आता आपण याला डायरेक्टली आ वाचायचा आहे आणि आ वाचून त्या ठिकाणी आपल्याला आ म्हणायचं आहे आणि याला आ म्हणूनच लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे जेणेकरून वाचत असताना आपल्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही आणि त्याला आपण डायरेक्टली ओळखू शकू। बघा, अशा पद्धतीने हा आ आपण लिहत आहोत। हे थोडस स्क्रीनवर लिहिताना मला अडचण येत आहे, परंतु सवय झाली की असं समजायचं तुमच्यासोबत मी पण प्रॅक्टिस करत आहो। नवीनच आपलं काम आहे, परंतु मराठी वाचनासह तुमचा जो काही संकल्पना आहे त्या सर्वच्या सर्व मी एकदम क्लिअर करून देईल। मुलं 8 दिवसामध्ये अतिशय खळखळ मराठी वाचतील आणि त्यांचा वाचनाचा वेग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिकणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PDF दिलेली आहे, ई बुक, ते डाउनलोड करा आणि याचा सराव करा। हा आ झाला। आता याच्यानंतर ई दोन प्रकारची असते, तर ही जे ई आहे याला आपण दोन ईला इमारतीची ई, इडलिंबूची ई असं म्हणतो, परंतु आता आपण डायरेक्ट ई म्हणून याला ओळखलं पाहिजे आणि ई म्हणून ओळखून त्या ठिकाणी आपल्याला याला लक्षात ठेवायचं आहे ई म्हणून। बघा, ई आपण लिहत आहोत। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ई लिहा। प्रत्येक गोष्टीचा लिहिण्याचा सराव जेवढा तुम्ही करसाल
तेवढ्या वेगानं तुम्हाला भविष्यामध्ये मराठी वाचन, मराठीचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वाचन करसाल, केवळ वाचनच नाही तर त्या संकल्पना सुद्धा समजायला तुम्हाला मदत होईल. आणि म्हणून तुम्ही लिहिण्याचा सुद्धा माझ्यासोबत सराव करा. लिहित असताना तुम्हाला जर वहीवर लिहित असताना काही अडचणी येत असतील किंवा हे समजत नसेल तर याचा भरपूर मोठ्या सरावासाठी मी स्वतः संपूर्ण PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर दुसरी जर काही सुधारणा असतील तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला कळवा. कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा आणि आम्हाला सांगा. आम्ही निश्चितच ते सुधारणा करूया. कारण आपला उद्देश हा आहे की जे काही कॉन्व्हेंटची मुलं आहेत, मराठीची मुलं आहेत, त्या मुलांना इंग्रजी वाचताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी ही व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे. तरी आपण या ठिकाणी सराव करा आणि मराठी वाचन, इंग्रजी वाचन, गणिताच्या क्रिया ह्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांच्या घेत असतो. तुमच्या मुलांच्या साठी मराठी वाचन हे अतिशय सोपी पद्धतीने आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, हा मोठा चा सराव आपण करत आहोत. मोठा या ठिकाणी आपण लिहित आहोत आणि याचा आपण सराव करत आहोत. तुम्ही सुद्धा सराव करा. प्रत्येक गोष्ट मनू लिहा. अशा पद्धतीने ई या पद्धतीने तुम्ही लिहा. आता नंतर हे बघा, हे काहीतरी थोडस. आता या ठिकाणी हा लिहायला आपण सुरुवात करत आहोत. तर हा जो आहे, 2 असतात, तर त्याला आपण आता लिहायला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही सुद्धा लिहा माझ्या मागे. थोडस स्क्रीनवर लिहित असताना काय आहे की हे नवीन असल्यामुळे थोडस हँग होत आहे, परंतु आता तेवढं तुम्ही समजून घेत चला. हे बघा, लिहित असताना म्हणायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण पहिला झालेला आहे. आता दुसरा उसाचा उखळीचा न म्हणता डायरेक्टली याला म्हणायचं. बघा, आता हा आपण लिहून राहिलो. लक्ष द्या. सर्वजण लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहा. हा लिहिण्याचा तुम्ही जेवढा सराव करसाल
तेवढं तुमच्या लवकर लक्षात राहील, मराठी वाचनाचा वेग वाढेल. याच्यानंतर ए, एडक्याचा ए आपण म्हणून याला ओळखतो, पण आता ए म्हणायचं, फक्त ए म्हणायचं याला. ए 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 अशा पद्धतीनं आपण ए लिहिलेला आहे. आता ऐ, ऐ बघा या ठिकाणी ऐरन ऐ, ऐ याला आता ऐ म्हणायचं डायरेक्ट. ऐ ऐ ऐ लिहिताना मला या स्क्रीनवर लिहिण्याची सवय नसल्यामुळे थोडीशी अडचण येत आहे. ऐ तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून PDF डाउनलोड करा आणि असं लिहिण्याचा सराव करा. भरपूर सराव मी दिलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सराव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. लिहिणे आणि वाचणे, व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन हे प्लेलिस्ट लावायची आणि डिस्क्रिप्शन मधला PDF डाउनलोड करून मुलांना द्यायची. ऑटोमॅटिक 8 दिवसात तुमचे मुलं त्या ठिकाणी मराठी वाचन उत्तम प्रकारे शिकतील. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ म्हणून लिहायचं आहे. त्याचा उच्चार वारंवार केला की लक्षात राहतो. ऐ ऐ ऐ अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऐ सुद्धा शिकलेला आहोत. तर आता उर्वरित आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणखी काही महत्त्वाच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. संपूर्ण सराव या चॅनलवर आपण घेणार आहोत मराठी वाचनाचं. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मधली PDF डाउनलोड करा. त्याची किंमत 45 रुपये आहे. फक्त 45 रुपये. आपण चॉकलेट खाण्यासाठी जरी गेलो तरी मुलं 45-50 रुपयाचं चॉकलेट खातात. एका चॉकलेटच्या किमतीमध्ये ही PDF आहे. संपूर्ण PDF मध्ये संपूर्ण मराठी वाचनाचं फार मोठा सराव त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. एकीकडे प्लेलिस्टवर मी तुम्हाला लिहून दाखवेल, शिकवेल आणि दुसरीकडे स्वतः मुलं हाताने लिहितील. 100% मुलं 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये मुलं खळखळ मराठी वाचतील. धन्यवाद.